नमस्कार मित्रांनो, बातमीच्या पलीकडे या सदरात आपले स्वागत आहे. या सदरात आपल्याला काल आणि आज घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घ्यायचा आहे. तसेच भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज घ्यायचा आहे. चला तर मग सुरू करूया. पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी. त्यात पहिला मुद्दा आहे किसान आंदोलन. आज तुम्हाला माहिती आहे किसान आंदोलनामध्ये आज शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये एक बैठक होणार होती. ती झालेली आहे, परंतु त्या बैठकीतनं काही निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे पुन्हा 8 तारखेला अजून एक चर्चेची फेरी होणार आहे. मुळात आज चर्चा निष्फळ होण्याचं कारण ठरलं म्हणजे शेतकरी संघटनांतर्फे बिल रद्द करण्याचा हट्ट होता. दुसरा मुद्दा आहे आयकर छापा. आज तुम्ही टी व्हीवर सुद्धा ऐकलं असेल. आयकर इन्कम टॅक्स विभागाने रॉबर्ट वाड्रा यांच्या घरावरच त्यांची टीम जाऊन पोचली आणि तिथेच रॉबर्ट वाड्रांची चौकशी चालू केली. प्रकरणं तशी तर जुनीच आहेत, पण रॉबर्ट वाड्रा चौकशीला गेले नाहीत म्हणून आयकर विभागाची टीम त्यांच्या घरी गेली. काही जर सोशल मीडिया बघाल तर या घटनेचा किसान आंदोलनाशीसुद्धा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तिसरी महत्त्वाची बातमी आहे जॅकमा. मित्रांनो, हे जॅकमा जे गृहस्थ आहेत ते जगातले तिसरे सर्वात श्रीमंत गृहस्थ आहेत आणि ते चीनचे आहेत. तर मागच्या 2 महिन्यापासून ते गायब आहेत. जेव्हापासून त्यांनी जिनपिंग यांच्याविरुद्ध काही बोललेले आहेत मीडियामध्ये, त्यावरून तिथपासून ते गायब झालेले आहेत. आणि त्यांना आत्तापर्यंत त्यांची जी अलिबाबा ही कंपनी आहे त्यांना त्याच्यामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 80,000 कोटींचं नुकसान झालेलं आहे. त्यांनी जे नवीन IPO आणलेलं त्यातसुद्धा चीनी सरकारने खोडा घातला होता आणि त्यांचं खूप सध्या नुकसान सुरू आहे. पुढचा मुद्दा आहे रिया. मित्रांनो, आज जर तुम्ही सोशल मीडिया बघाल तर अनेकांना वाटलं आज एन सी बीच्या ऑफिसमध्ये रिया अचानक कशी काय पोचली तिच्या कुटुंबासहित. पण मित्रांनो, ती मुळात एक रोजची जी हजेरी असते दर महिन्याला त्या हजेरी लावण्यासाठी ती पोचली होती. आणि अजून एक रियाबद्दल जर न्यूज आहे ती की ती सध्या भाड्यानं घर शोधते, पण तिला कोणी भाड्यानं घर देत नाही आहे. पुढचा आपला मुद्दा आहे भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचा अंदाज. त्यात पहिली आहे किसान आंदोलन. तर आपल्याला माहितीच आहे की 8 तारखेला पुन्हा एक चर्चेची फेरी आहे. तर त्यामुळे असा अंदाज आहे की 8 तारखेच्या नंतर सरकार काही पावलं उचलू शकतं जे याच्यामध्ये खोडा घालत आहेत शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यामध्ये. त्यांच्याविरुद्ध काहीतरी पावलं उचलण्याची सरकारतर्फे शक्यता आहे. दुसरा आहे महाविकास आघाडीतील धुसफूस. ही हळूहळू अगदी उघडपणे दिसण्याची शक्यता आहे येणाऱ्या काही काळामध्ये. त्याचा पुढचा मुद्दा आहे आपला लॉकडाऊन. मित्रांनो, सध्या जे लॉकडाऊन आपल्याला माहिती आहे कोरोनामुळे जे झालं आहे ते 31 जानेवारीपर्यंत वाढवलेलं आहे सरकारतर्फे. परंतु त्याबद्दल लोकांना जे काही प्रश्न आहेत त्यांची अजून स्पष्टपणे उत्तरं मिळालेली नाहीत. म्हणजे काही लोकांची अजून आशा होती की रेल्वे सुरू होतील, शाळा काही प्रमाणात वरच्या वर्गांच्या सुरू होतील, पण येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच एक आठवडाभरामध्ये त्याची उत्तरं मिळण्याची शक्यता आहेत. पुढचा मुद्दा आहे आपला ज्योतिषी निरीक्षण. त्यातला आज बऱ्याचशा ज्योतिषांनी सुद्धा कव्हर केलेला मुद्दा आहे की महाविकास आघाडी सरकार आणि याआधीसुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की हे जे सरकार आहे हे एका वर्षाच्या नंतर त्यांच्या पडझडीला सुरुवात होईल. त्यामुळे ज्योतिष निरीक्षण आपण जर नोंदवायचं ठरवलं तर पुढच्या 3 महिन्याच्या आत हे सरकार पडण्याची खूप शक्यता आहे. आणि आता ते मतभेद हळूहळू आता या जानेवारीपासूनच 7-8 तारखेच्या नंतर वाढायला खूप सुरुवात होणार आहे. शेवटचा आपला मुद्दा आहे शेअर बाजार. जसं आपण रोज बघतो तर उद्याचा जो शेअर बाजार आहे हा डाऊन असेल, खाली असेल, पण इतका सुद्धा नसेल की आपण त्याला बोलतो जोरदार कोसळला असं काही नसेल, पण तो थोडासा डाऊन असेल. आणि उद्या मुख्य म्हणजे बँकिंग सेक्टर जो आहे तो तेजीमध्ये असेल आणि मुळात बँकिंग सेक्टर हा पुढच्या 15-20 दिवसासाठी तेजीतच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे
जर गुंतवणूक करायची असेल एक 15-20 दिवसासाठी तर बँकिंग सेक्टर हा खूप चांगला सेक्टर आहे. मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. तुमच्या कमेंट नक्की पाठवा खाली किंवा ईमेल करा बातमीचा.पलीकडे@gmail.com आणि आमचं डिस्क्लेमर वाचायला विसरू नका. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला जरूर घ्या. धन्यवाद.